नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे PR डिकोड या आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे. आज आपण TET 2026 जो पेपर होणार आहे त्याबद्दल आपण समाजशास्त्रातील जॉग्राफी हा विषय म्हणजेच भूगोल या विषय आपण काही महत्त्वाचे MCQ टाईप प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा स्क्रीनवर पहिला प्रश्न आहे. भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? तर पहा ह्याचे ऑप्शन क्रमांक अ मोसमी वारे, ऑप्शन क्रमांक ब खारे वारे, का ऑप्शन क्रमांक क व्यापारी वारे, का ऑप्शन क्रमांक ड प्रतिव्यापारी वारे. सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल. भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात जो काही पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो, तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ मोसमी वारे. त्याचे स्पष्टीकरण पण पाहूयात आपण. भारतात जून ते सप्टेंबर या काळात काय होतं, नैऋत्य मोसमी वारे वाहतात आणि हे वारे समुद्राकडून जमिनीकडे येत असल्याने मोठ्या प्रमाणात काय होतं, आर्द्रता घेऊन येते. कोणते वारे? हे वारे नैऋत्य मोसमी वारे हे वाहतात त्यामुळे, आणि त्यामुळे काय होतं, भारतात पाऊस पडतो. उदाहरणार्थ केरळमध्ये नैऋत्य जे आहे ते मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनचे काय आगमन होते. समजलं? पाहूयात आता पुढील प्रश्न क्रमांक 2. नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये वाहतात? चला पाहूयात तर ह्याचे ऑप्शन काय आहेत. ऑप्शन क्रमांक अ मे ते सप्टेंबर, ऑप्शन क्रमांक ब नोव्हेंबर ते फेब्रुवारी, का ऑप्शन क्रमांक क जुलै ते डिसेंबर, का ऑप्शन क्रमांक ड जानेवारी ते मे. सांगा बरं जे नैऋत्य मोसमी वारे आहे ते खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये वाहतात? सांगा बरं कोणत्या महिन्यात वाहत असेल नैऋत्य मोसमी वारे. चला पाहूयात ह्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ मे ते सप्टेंबर. तर पाहायचं स्पष्टीकरण. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा मुख्य प्रभाव जून ते सप्टेंबर या काळात असतो. काल जो ह्याचा मुख्य प्रभाव आहे तो कधी असतो? जून ते सप्टेंबर या काळामध्ये असतो. या काळात भारतातील बहुतांश भागात काय होतं, तर पाऊस पडतोच. उदाहरणार्थ आता पाहूयात आपण कुठे कुठे पडत असेल. तर महाराष्ट्रात जूनपासून सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे काय होतं, तर पाऊस पडतो. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 3. ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? पाहूयात ह्याचे ऑप्शन क्रमांक अ मे ते सप्टेंबर, ऑप्शन क्रमांक ब नोव्हेंबर ते फेब्रुवारी, का ऑप्शन क्रमांक क जुलै ते डिसेंबर, का ऑप्शन क्रमांक ड जानेवारी ते मे. तर पाहूयात ह्याचे योग्य उत्तर काय असेल. तर पहा ऑप्शन क्रमांक ब ह्याचं योग्य उत्तर आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. ह्याचं स्पष्टीकरण पण आपण देखील पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हिवाळ्यात भारतातील वारे जमिनीकडून काय होतात, तर समुद्राकडे वाहतात. या वाऱ्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. त्याचं उदाहरण पाहूयात. तमिळनाडूच्या किनारपट्टीला ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे काय होतं, तर पाऊस येतो किंवा मिळतो. समजलं? पाहूयात शिक्षक विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 4. काटेरी वृक्षांची वने कोणत्या राज्यात आढळतात? तर पाहूयात ह्याचेच आपण स्पष्टीकरण पण पाहणार आहोत. तसंच ह्याचं ऑप्शन पाहूयात. ऑप्शन क्रमांक राजस्थान व गुजरात, ऑप्शन क्रमांक ब मध्य प्रदेश व आसाम, ऑप्शन क्रमांक क आसाम व सिक्कीम, का ऑप्शन क्रमांक ड उत्तर प्रदेश व बिहार. सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल. जे काटेरी वृक्षांची वने आहेत ते कोणत्या राज्यात मुख्यत्वे करून आढळत असेल. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक राजस्थान व गुजरात. तर हा जो प्रदेश आहे ह्या प्रदेशात पर्जन्यमान काय असतो, कमी असतो आणि तेथे काटेरी व झुडपी वनस्पती काय होतात, आढळतात. या वनस्पतींना कमी पाण्यातही काय होतं, जगता येते. त्यामुळे इथे हे आढळतात. उदाहरणार्थ राजस्थानच्या काय वाळवंटी प्रदेशात भाबूळ, निवगुंड तसेच यासारख्या काय आहेत वनस्पती आढळतात. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या शहरात दिवसातील कमाल व किमान तापमानातील तफावत इतर तिन्ही शहरांमध्ये जास्त असते? तर पाहूयात ह्याचे ऑप्शन क्रमांक अ मुंबई, ऑप्शन क्रमांक ब दिल्ली, का ऑप्शन क्रमांक क कोलकाता, का ड चेन्नई. सांगा बरं योग्य उत्तर काय आहे ते शिक्षक विद्यार्थी मित्रांनो. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब दिल्ली. पाहूयात ह्याचे स्पष्टीकरण. दिल्ली समुद्रापासून काय दूर असल्यामुळे तेथे खंडीय हवामानाचा काय प्रभाव दिसतो ऑब्वियसली, कारण कसं दिल्ली ही समुद्रापासून दूरच आहे.
त्यामुळे तापमानाने काय होतं, चढ उतार तुलनेने काय होतं, जास्त, ऑब्वियसली जास्तच असणार ना तापमानाचा चढ उतार हा त्याच्या तुलनेने. त्यामुळे दिल्लीमध्ये उन्हाळ्यात खूप उष्ण तर हिवाळ्यात काय होतं, खूप थंडी आपल्याला जाणवते. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 6. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा म्हणजे प्रमाण वेळेपेक्षा किती पुढे आहे? पाहूयात ह्याचे ऑप्शन क्रमांक अ 2.5 तास, ऑप्शन क्रमांक ब 4.5 तास, का ऑप्शन क्रमांक क 5.5 तास, का ऑप्शन क्रमांक ड 7.5 तास. तर पाहूयात ह्याचं योग्य उत्तर काय आहे ते. ऑप्शन क्रमांक क ह्याचं योग्य उत्तर आहे 5.5 तास. ते कसं पाहूयात. भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा काय 5 तास आणि 30 मिनिटे पुढे आहे. भारताची जी प्रमाण वेळ आहे त्याच्यामध्ये 82°30 अशी पूर्वरेखा वृत्त जे आहे आधारित आहे. त्यामुळे उदाहरणार्थ ग्रीनिचची येथे काय होतं, सकाळी 6 वाजले असतील तर भारतात सकाळी 11:30 वाजलेले म्हणजेच 11:30 वाजलेले आपल्या काय होतात, आढळतात. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या प्रकारच्या खडकापासून रेगूर ही काळी कसदार माती निर्माण झाली आहे? तर पाहूया त्याचे ऑप्शन क्रमांक अ चुनखडी, ऑप्शन क्रमांक ब नीस, का ऑप्शन क्रमांक क बेसॉल्ट, का ऑप्शन क्रमांक ड ग्रेनाइट. तर पाहूया त्याचे योग्य उत्तर काय आहे. ऑप्शन क्रमांक क बेसॉल्ट. तर बेसॉल्ट ह्या खडकापासून काळी जी कसदार माती आहे ती तयार झालेली आहे. तर बेसॉल्ट या ज्वालामुखी खडकाच्या काय विघटनातून काळी माती तयार झालेली आहे, ह्यातून ती निर्माण झालेली आहे. ही माती कापूस पिकासाठी काय विशेषतः उपयुक्त असते, काळी माती. समजलं का? तर महाराष्ट्रातील जे दख्खनच्या पठारावर मोठ्या प्रमाणात काळी माती आपल्याला आढळली दिसते, तिथे कापूस पण पिकवलेला आपल्याला जाणवतो. तसेच नाही का रायगड, उदाहरणार्थ रायगड हा काय केलेला आहे, पूर्ण जो बेसॉल्ट खडकापासून त्या दगडापासून बनलेला आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? पाहूयात ह्याचे ऑप्शन क्रमांक अ राजघाट, का ऑप्शन क्रमांक ब शक्तीस्थळ, का ऑप्शन क्रमांक क विजय घाट, का ऑप्शन क्रमांक ड आनंद भवन. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड आनंद भवन. राजघाट, शक्तीस्थळ आणि विजय घाट ही दिल्लीतील महत्त्वाची स्मारके आहेत. आनंद भवन महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. समजलं? तर आनंद भवनाची स्थापना कोणी केली, तर बाबा आमटे यांनी केलेली आहे. पहा पुढील प्रश्न क्रमांक 9. मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मदुराई खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? सांगा बरं कोणत्या राज्यात असेल हे मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले असं मदुराई हे? तर पाहायचे ऑप्शन क्रमांक अ केरळ, ऑप्शन क्रमांक ब आंध्र प्रदेश, ऑप्शन क्रमांक क तमिळनाडू व ऑप्शन क्रमांक ड कर्नाटक. तर पाहायचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क तमिळनाडू. मदुराई हे तमिळनाडूत राज्यातील काय प्रसिद्ध शहर आहे. येथील मीनाक्षी अम्मन मंदिर हे काय प्रमुख पर्यटन स्थळ आहे. तसेच मीनाक्षी मंदिराच्या भव्य गोपुरांवर काय अनेक शिल्पे पाहायला आपल्याला मिळतात. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 10. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र कुठे एकमेकांना मिळतात? सांगा बरं कुठे मिळत असेल? पाहायचे ऑप्शन क्रमांक अ केप कोमोरिन, ऑप्शन क्रमांक ब तिरुवनंतपुरम, का ऑप्शन क्रमांक क मानरचे आखात, का ऑप्शन क्रमांक ड सुंदरबनचे आखात. तर पहा काय असेल ह्याचं योग्य उत्तर सांगा बरं. कुठे बंगालचा उपसागर व अरबी समुद्र या एकमेकांना मिळतात, कुठे मिळतात? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ केप कॉमोरिन. हे जे आहे सध्याचे नाव कन्याकुमारी आहे. समजलं? भारताच्या दक्षिण टोकाजवळ अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराचा काय संगम प्रदेश आहे. तसेच कन्याकुमारी येथे काय सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक काय होतात, तर मोठ्या संख्येने तेथे येतात. समजलं? तर पहा पुढील प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती स्थळांची जोडी चुकीची आहे? पाहूयात त्याचे ऑप्शन क्रमांक अ अकाल तख्त म्हणजे सुवर्ण मंदिर आणि अमृतसर, तर ऑप्शन क्रमांक ब लाल किल्ला व दिल्ली, तर ऑप्शन क्रमांक क बुलंद दरवाजा बरोबर फतेपूर सिक्री, का ऑप्शन क्रमांक ड कुतुब मिनार बरोबर आग्रा.
सांगा बरं कोणतीही चुकीची जोडी आहे ह्याची. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, कुतुब मिनार बरोबर आग्रा. कारण की आग्रा येथे कुतुब मिनार पण नाही आणि कुतुब मिनार हे आग्रा येथे पण नाही आहे. तर कुतुब मिनार कुठे आहे तर दिल्लीमध्ये आहे, आग्रा येथे नाही आहे. समजलं. अकाल तख्त अमृतसर हे बरोबर आहे. लाल किल्ला कुठे दिल्लीमध्ये आहे, हे पण बरोबर आहे. बुलंद दरवाजा हा कुठे फतेपूर सिक्री येथे आहे, हेही बरोबर आहे. पण कुतुब मिनार कुठे आहे तर दिल्ली येथे आहे. आणि आग्रा येथे काय आहे ताजमहाल, तसेच आग्रा किल्ला देखील इथे काय आहे प्रसिद्ध आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 12वा. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे सांगा बरं. पाहूयात त्याचे ऑप्शन क्रमांक अ भोपाळ, ऑप्शन क्रमांक ब डेहराडून, ऑप्शन क्रमांक क गुवाहाटी का ऑप्शन क्रमांक ड शिमला. सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय आहे ते. तर पाहूयात ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब डेहराडून. समजलं. तर फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच वन संशोधन संस्था, ही संस्था डेहराडून म्हणजेच उत्तराखंड येथे आहे. भारतातील जे काय वनसंपादन तसेच वन व्यवस्थापन आणि वनशास्त्रांशी संबंधित काय येथे संशोधन केले जाते. समजलं. पहा पुढील प्रश्न क्रमांक 13वा. राणीगंज हे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या खोऱ्यात आहे सांगा बरं. जे राणीगंज ठिकाण आहे ते दगडी कोळशाच्या काय खाणीसाठी प्रसिद्ध आहे, ते कोणत्या खोऱ्यामध्ये असेल. तर पहा ह्याचं योग्य म्हणजे ह्याचा ऑप्शन पाहूयात आता आपण. ऑप्शन क्रमांक अ वर्धा खोरे, ऑप्शन क्रमांक ब दामोदर खोरे का ऑप्शन क्रमांक क गोदावरी खोरे का ऑप्शन क्रमांक ड ब्रह्मपुत्रा म्हणजे ब्रह्मपुत्र खोरे. तर पाहूयात ह्याचं योग्य उत्तर काय आहे ते. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब दामोदर खोरे. दामोदर खोरे जे आहे ते भारतातील काय महत्त्वाच्या कोळसा क्षेत्रांपैकी काय आहे एक आहे. राणीगंज हे पश्चिम काय बंगालमधील प्रसिद्ध कोळसा क्षेत्र आहे. तसेच राणीगंज कोळसा क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात काय कोळशाचं उत्पादन होते. समजलं. राणीगंज कुठे आहे तर पश्चिम बंगाल येथे प्रसिद्ध कोळसा क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. काल पाहत प्रश्न क्रमांक 14वा. खालीलपैकी कोणती जे आहे तेल शुद्धीकरण केंद्र व राज्याची चुकीची जोडी आपल्याला काय करायचं आहे शोधायची आहे. तर पाहूयात ऑप्शन क्रमांक अ बैरोनी बिहार का ऑप्शन क्रमांक ब मथुरा उत्तर प्रदेश का ऑप्शन क्रमांक क कोळाली गुजरात का ऑप्शन क्रमांक ड हल्दिया ओडिशा. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे म्हणजे चुकीची जोडी कोणती तर हल्दिया काय ओडिशा ही चुकीची जोडी आहे. हल्दिया हे काय पश्चिम बंगालमध्ये आहे, तसेच ओडिशामध्ये नाही आहे. समजलं. तर आता महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा बैरानी हे काय बिहारमध्येच आहे, मथुरा हे काय उत्तर प्रदेशमध्येच आहे, कोळाली हे पण काय गुजरातमध्ये, पण हल्दिया हे कुठं आहे पश्चिम बंगालमध्ये आहे. हल्दिया हे हुगळी नदी जवळील काय महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. काय महत्त्वाचं काय ते औद्योगिक केंद्र आहे. समजलं. पहा प्रश्न क्रमांक 15वा. खालीलपैकी कोणते ठिकाण लोह खनिजाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध नाही आहे. काय विचारलं त्यांनी प्रश्न प्रसिद्ध नाही आहे. तर पाहायचे ऑप्शन क्रमांक अ मयूरभंज ओडिशा, ऑप्शन क्रमांक ब सिंगभूम झारखंड, ऑप्शन क्रमांक क बैलाडीला छत्तीसगड का ऑप्शन क्रमांक ड रामगिरी आंध्र प्रदेश. असं सांगा ह्याचं योग्य उत्तर काय आहे. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड रामगिरी आंध्र प्रदेश. तर मयूरभंज सिंगभूम आणि बैलाडीला ही भारतातील महत्त्वाचे काय आहे लोह खनिज क्षेत्र आहेत. तसेच रामगिरी हे काय आहे लोह खनिजासाठी प्रसिद्ध व प्रमुख क्षेत्र नाही आहे. तर छत्तीसगडमधील बैलाडीला जे आहे हे उच्च दर्जाच्या काय लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. पहा पुढील प्रश्न क्रमांक 16वा. खालीलपैकी कोणते ठिकाण दगडी कोळसाच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध नाही आहे. तर पहा ह्याचे ऑप्शन क्रमांक अ राणीगंज पश्चिम बंगाल, ऑप्शन क्रमांक ब कोरबा छत्तीसगड, ऑप्शन क्रमांक क सिंगरेनी तेलंगणा का ऑप्शन क्रमांक ड दिग्बोई आसाम. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड दिग्बोई आसाम. तर दिग्बोई हे पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. त्यामुळे दगडी कोळशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध हे नसलेले ठिकाण दिग्बोई आहे. दिग्बोई येथे भारतातील सुरुवातीच्या तेल क्षेत्रांपैकी एक
काय विकसित क्षेत्र जे आहे ते झालेले. तर पहा शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकूण 16 प्रश्न आणि त्याचे उत्तरं देखील आपण पाहिलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.